सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित अटकेत असलेला वाल्मिक कराड याला आज केज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। वाल्मिक कराड हा सध्या केंद्रीय गुन्हे अन्वेषणाच्या कोठडीत आहे। त्याला आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। त्याच्या कोठडीत वाढ होणार की नाही हे दुपारी समजेल। वाल्मिकला आज न्यायालयात आणणार असल्यामुळेच केज न्यायालय परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड हा आरोपी आहे। या प्रकरणात आतापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आली आहे। यातील आरोपी कृष्णा आंधळे हा अद्यापही पोलिसांना सापडलेला नाही। त्याचा शोध सुरू आहे। वाल्मिक कराड वगळता 8ही आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे। वाल्मिकलाही मोक्का लावा अशी मागणी मयत सरपंच देशमुख यांच्या कुटुंबियांनी केली आहे। या प्रकरणात नवीन SIT स्थापन करण्यात आली आहे अशी माहिती भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सोमवारी दिली। CITतील काही अधिकारी कराड यांच्या संपर्कात असल्याचा आरोप होता। या प्रकरणाचे वकीलपत्र उज्ज्वल निकम यांनी घ्यावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकम यांना फोन केला होता अशी माहिती सुरेश धस यांनी दिली। देशमुख हत्या प्रकरणात नवीन SIT स्थापन केल्याबाबत अंजली दमानिया यांनी सरकारचे आभार मानले आहे। वाल्मिक कराडला मोक्का लावा अशी मागणी दमानिया यांनी केली आहे। मसाजोग येथील ग्रामस्थांचे आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याची माहिती संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी दिली। ते आज SITचे अधिकारी बसवराज तेली यांची भेट घेणार आहेत। वाल्मिक कराड याने गैरमार्गाने कमावलेला पैसा पुण्यात रिअल इस्टेटमध्ये गुंतवल्याची माहिती समोर येत आहे। बीड पोलिसांच्या तपासावर खासदार बजरंग सोनवणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे।